आत्ता झालेला सर्वात मोठा अभिमानाचा क्षण आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठा क्षण होता तो. आणि अर्थात अशोक मामा आमच्या सगळ्यांचेच खूप लाडके आहेत. तर त्यांच्यासोबत आत्ता तुम्ही गेला होतात, पद्मश्री पुरस्कार तिकडे मानाचा सगळा सोहळा रंगला, तर प्लीज त्याबद्दल आता सांगा. इतका तो अभिमानाचा क्षण होता आणि त्या राष्ट्रपती भवन आपलं इतकं सुंदर, इतकी आयकॉनिक ती वास्तू आहे. त्यात एंटर करताना तुमचं ऊर भरून येतं की देशाच्या एकात काय म्हणूया आपण गाभ्यात तुम्ही कुठेतरी किंवा त्या मंदिराच्या आपण अशा त्या गर्भगृहात तुम्ही प्रवेश करताय असं तुम्हाला वाटतं. आणि खूप सुंदर ते सगळं वातावरण असतं आणि असा तो आपला झेंडा आणि राष्ट्रपतींच्या समोर आपल्या नवऱ्याने उभं राहावं आणि त्यांना ते मेडल दिलं जावं आणि सगळे पंतप्रधान, अमित शहा, म्हणजे मी ज्यांची प्रचंड फॅन आहे ते म्हणजे एस जयशंकर, सगळेजण तिकडे प्रेझेंट होते. त्यांच्या सगळ्यांच्या सानिध्यात हा इतका अप्रतिम सोहळा झाला. आणि ऑपरेशन सिंदूरच्या बॅकग्राऊंडवरती ते आपल्याला आणखीन मला ते ग्रेट वाटत होतं. मला असं वाटतं खूप सुंदर प्रत्युत्तर आपल्या देशाने झालेल्या हल्ल्यावरती दिलं. जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं नाठाळाचे माथी आणू काठी, तशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं होतं. त्या बॅकग्राऊंडवरती आणखीन असं ऊर भरून येत होतं आणि खूप सुंदर सोहळा झाला. माझा मुलगा येऊ शकला नाही याचं मला अतिशय दुःख होतं आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्याला तिथून नाही ऑक्सफर्डकडे आम्हाला जरा कळायला उशीर लागला, तोपर्यंत त्याला ही सुट्टी मिळवणं शक्य नव्हतं. पण माझा पुतण्या सिद्धार्थ सराफ, माझे धीर सुभाष सराफ आणि माझे मेहुणे डॉक्टर सुनील परांजपे हे सगळे अशोकबरोबर तिकडे आम्ही होतो. आणि अशी आमची ती फॅमिली होती एकजुटीने, जशा सगळ्यांच्या फॅमिलीज पण तिकडे आल्या होत्या. आपल्या महाराष्ट्रातल्या आणखीन अच्युत पालवांना पण मिळालं होतं, अश्विनी भेडे देशपांडेंना पण मिळालं होतं. तसं महाराष्ट्राचा ऊर भरून आला होता. आणि मामा हे सगळं पाहून त्यांची काय रिॲक्शन होती? त्यांना कसं वाटत होतं? का ते शांत झाले होते? ते नेहमी सारखेच, म्हणजे त्यांना मी श्रीमान योगीच म्हणते. एवढं सगळं मिळवून पण ते इतके ग्राउंडेड आहेत आणि ते इतके शांत असतात ना. ते मी काहीतरी एवढं तरी मी खूप मोठा आहे ही भावनाच त्यांच्या लेखी नाही, कदाचित म्हणूनच त्यांना एवढे मानसन्मान मिळत असतील. कारण ती मोठ्या माणसाचा मोठेपणा त्याच्या साधेपणातच आहे. म्हणजे ते इतके साधे आहेत ना, मी खरंच त्याला श्रीमान योगी म्हणते. म्हणजे मला असं वाटतं खरंच, म्हणून त्याचं पुस्तक यावं असं मला वाटत होतं की आजच्या पिढीने हे त्यांच्याकडनं खूप म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसं आपण बघतो. आणि जेव्हा आयुष्यात एवढे तुम्हाला मानसन्मान मिळतात, एवढा लोक तुमचा उदो करतात, तुमच्यावरती प्रेम करतात, तरीही तुम्ही एखाद्या स्थितप्रज्ञासारखे राहू शकता, हे म्हणजे ही अचिव्हमेंट मला त्यांची फार ग्रेट वाटते. तर येणं गरजेचं का मला वाटत होतं की ते काय आत्मचरित्र नाही आहे, पण त्यांच्या भूमिका कशा त्यांनी केल्या आहेत किंवा त्यांचा या कशा सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन, ज्याच्यावरनं काही लोक जरी इन्स्पायर झाली तरी त्या पुस्तकाचं यश असं मी म्हणेन. आणि छान, म्हणजे त्या पुस्तकाला पहिल्या 5 स्थान मिळालं आणि दुसरी आवृत्ती पण त्याची निघाली, तिसरीही निघाली. त्याबद्दल आम्हाला खूपच समाधान वाटतं. नक्कीच. आणि अर्थात त्यानंतर आपण इकडे जमलेलो आहोत आणि सध्या तेही सेटवर तिकडे असतात, तुम्ही इकडे सेटवर असता, तर काय म्हणजे विकेंडलाच भेटणं होतं का काय? हो, ॲक्च्युली खरंच तसं होतं थोडंफार. पण तेही ते एन्जॉय करतात. खूप खूप एन्जॉय करतोय तो. त्याचं म्हणजे त्याचा श्वास आहे अभिनय हा, त्यामुळे सतत काम करणं. अभिनय व्यतिरिक्त त्यांनी काही केलंच नाही. खरं तो उत्तम पेंटिंग करू शकतो, तो उत्तम तबला वाजवतो, त्या उत्तम फोटोग्राफी करू शकतो. माझी खूप इच्छा होती त्यांनी ह्या काही गोष्टी डेव्हलप कराव्या, पण नाही, एकाग्रतेने फक्त अभिनय अभिनयच त्यांनी, त्यांचा श्वास आहे त्यांचा. खरंच खूप छान वाटलं ताई. आणि अर्थात पुन्हा बॅक टू द सिरियल अगेन. मालिकेत आता काय घडणार आहे? आता मालिकेमध्ये खूप मोठा चॅलेंज सुभासमोर आहे की तिने ते बोरथळचं घर नवऱ्याचं परत मिळवण्यासाठी तिने सांगितलं की मी 60 लाख रुपये उभे करेन. ज्या बाईला तिने कधी आयुष्यात नोकरी केली नाही, त्याच्यासाठी खूप मोठा चॅलेंज आहे. आणि ते जर दिलं नाही तर राहतं घर ती त्यांना देईल. तर असा पूर्ण काय म्हणूया, आपल्या डोक्यावरच्या छप्पराचाच आता प्रश्न ऐरणीवरती आला. हो, ड्रामा जोरात आहे आणि तुमचं नक्की एंटरटेनमेंट होईल. म्हणजे आज सगळ्याच लाल लाल साड्यांमध्ये आहेत, पण तुमची साडी फार शोभून दिसते, छान दिसते. थँक्यू सो मच. इट्स व्हेरी प्रिटी पैठणी. छान पैठणी आहे बघ ना ती. आणि त्याच्यावरती पदर ती मोराची पैठणी आहे, सुंदर साडी आहे ती, मलाही खूप आवडली, मस्त साडी आहे. आणि अर्थात आज सगळ्या महानायिका एकत्र जमलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हे गेट टुगेदर पण आहे का तुमचं? हो, अक्षरशः एखादा घरातला काहीतरी मस्त सोहळा चालला असं वाटतंय आम्हाला. कारण इव्हेंटला पण कसं सगळे वेगवेगळे बसलेले असतात तिकडे, आम्ही खूप गप्पा मारतोय, मज्जा. आणि म्हणून हे सगळं सुसह्य होतं आहे ना. तर एवढ्या गरमीत हे असे साडी दागिने बिगिने घालून जरा कठीण झालं असतं. प्लीज सांग, लगेच सांग, मी सगळ्यांसाठी जेवण आणलंय. ही पण जाणार आहे आपली शिवानी पण. हां,
हे असं सगळ्यांसाठी जेवण पण आणतात निवेदिता ताई, म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या जास्त लाडक्या आहेत आणि सगळ्या सेटवरच्या सुद्धा. हा, ते जेवणाचं सांगू टाका सिक्रेट. नाही नाही, आज काही नाही, अगं साधं आणलं एकदम. तोंडलीची भाजी, भाकरी आणि दाल फ्राय बस आणलेलं आहे. चला, म्हणजे कुकिंग मजा येते. आम्ही सगळे इकडे एकत्र होऊन एन्जॉय करतोय एकदम. आणि असा सोहळा छान झाला. आणि माझ्यासाठी हा एपिसोड खूप स्पेशल आहे, कारण शुभासाठी सगळी माणसं इकडे जमली आहेत. तिच्या घराचा तो वटवृक्ष वाचवण्यासाठी तिच्या मैत्रिणींच्या सुना, त्यांच्या लेकी, जावई सगळेजण शुभा आणि यशवंतसाठी इथे आलेत. तर म्हणून माझ्यासाठी हा एपिसोड खूप स्पेशल आणि खास आहे. मूर्ती तुम्ही छान वाटतंय त्याच्यामुळे खूप. आणि सगळे ॲक्टर्स पण इतके गोड आहेत. ही आत्ताची मुलं, दे व्हेरी फोकस, व्हेरी स्वीट, व्हेरी रिस्पेक्टफुल. आणि आय फील प्राऊड वेन आय लुक ॲट देम की किती छान रीतीने सगळं कामं करतायत. छान वाटतं त्यांच्याकडे. आणि वटपौर्णिमा तुम्ही कधी अशी साजरी करता का? मला असं वाटतं करते मी, पण म्हणजे मी घरातच करते असं. पण आमच्याकडे एक आपलं जोगेश्वर रामेश्वराचं देऊळ आहे. तर रामेश्वरच्या देवळात एक वडाचं झाड आहे आणि आम्ही दरवेळेला तिकडे गेले की मला गोव्याला मंगेशला गेल्यासारखं वाटतं. तर युजली बऱ्याचदा मी तिथे जायचा प्रयत्न करते, नाहीतर बस देवासमोरच हे करते. वडाची फांदी पण आणत नाही मी, खरं मनोभावे पूजा करते आणि असं माझ्या नवऱ्याचं आयुष्य खूप छान मिळू दे त्याला अशी प्रार्थना करते. तुम्ही कसं एन्जॉय करता हे सगळं मालिकेचं विश्व? कारण अर्थात याच्यात खूप दिवस जातात, वेळ जातो, पण तुम्ही कसं मॅनेज करता तुमचं ते रेसिपी व्हिडिओज हे सगळं इतकं मल्टीटास्किंग कसं करता? मला आवडतं, मला सतत बिझी राहायला आवडतं. म्हणजे मला असं वाटतं दिवसाचे 24 तास पण मला पुरत, मला कधीच कंटाळत नाही आयुष्यात. मला नाही कधी बोर होत. म्हणजे मजा येते. काही पुस्तक वाचन असतं, काहीतरी सुंदर गाणं ऐकायचं असतं, काहीतरी छान बघायचं असतं. म्हणजे शूटिंग असतं तर शूटिंगच प्रचंड एन्जॉय. मला मुळात काम करायला खूप आवडतं. आणि ही सगळी मुलं इतकी गोड आहेत ना, सगळ्यांच्या सानिध्यात राहायला मला खूप आवडतं आणि मजा येते खूप. आणि त्या फावल्या वेळात तुम्ही काय करता जेव्हा तुम्ही घरी असता? म्हटलं ना जसं मी पुस्तक वाचते, मला वाचायला खूप आवडतं, मला मेडिटेशन करायला खूप आवडतं, मला गाणी ऐकायला खूप आवडतात जुनी, काही ना काहीतरी नवीन पदार्थ बनवायला आवडतात, काही नाही तर मला घर नीटनेटकं ठेवायला खूप आवडतं. सारखं कुठलं तरी कपाट उचलून मी लावत असते, काहीतरी घासपूस करत असते. आणि पावसाळ्यातला तुमचा सर्वात फेवरेट पदार्थ काय किंवा रेसिपी व्हिडिओ कुठला येणार आहे? कांदा भजी वगैरे? मला ह्यावेळेला ती स्ट्रीट हे एक सिरीज करायची की ते जे रस्त्यावरती करतात ना भजी, ते किती अप्रतिम, काय चव असते त्याच्यात, ते बघण्यासाठी मला त्यांच्याबरोबर काही व्हिडिओज करायचे. आय होप आय विल बी एबल टू डू दॅट. थँक्यू सो मच ताई. थँक्यू.